Now today we'll see that the uh, कॉमन डिसऑर्डर ऑफ रेस्पिरेटरी सिस्टीम ज्यातले काही झाले होते मागच्या वेळेस आपण त्याला शॉर्टमध्ये घेऊत आपण मागचे झालेले आहे सम ऑफ द कॉमन रेस्पिरेटरी डिसऑर्डर ऑफ द ह्युमन. तर आपण रेस्पिरेटरी सिस्टीम पूर्ण पाहिलं तर रेस्पिरेटरी सिस्टीम जे टोटल पार्ट त्यामध्ये म्हणजे इन्फेक्शन होणारा ॲक्च्युली जो पार्ट असते ते वेगवेगळे आपण याच्यात पाहिलं. रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये कोणते पार्ट इन्फेक्टेड होऊ शकतात आणि त्यामुळं कोणत्या डिसीज होऊ शकतात हे आपण इथं पाहतो. नाऊ लेट अस सी फर्स्ट वन इज इम्फायसेमा. इम्फायसेमा मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं की इम्फायसेमा दॅट इज अ डॅमेजिंग ऑफ दी ॲल्व्हेला. इथं डायग्राम दिसते आपल्या ॲल्व्हेला विथ इम्फायसेमा दॅट इज डॅमेजिंग ब्रेकडाऊन ऑफ दी ॲल्व्हेला. ॲल्व्हेला पूर्ण ब्रेक होतात आणि ब्रेक झाल्यामुळे एअर गॅसेस एक्सचेंज होऊ शकत नाही. आणि गॅसेस जर एक्सचेंज नाही झाले तर काय होईल, शॉर्टनेस ऑफ ब्रीथ सिम्पटम दिसतात आपल्याला. शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, श्वास लहान होतो म्हणजे आपण जरी घेण्याला त्रास होतो, घेतलं तरी आतमध्ये गॅसेस ब्लडमध्ये ट्रान्सपोर्ट होत नाहीत. हा एक आहे, दॅट इज अ ब्रेकडाऊन ऑफ ॲल्व्हेला. हे सिम्पटम्स होत आहेत. देन कॉजेस कशामुळे होत असतात ते ड्यू टू द स्मोकिंग. जास्त स्मोकिंग करणारे स्मोकर्स असतात, चेन स्मोकर, किंवा एअर पोल्युशन जास्त असेल, ज्या एरियामध्ये एअर पोल्युशन असेल अशा ठिकाणी तो ॲल्व्हेला डॅमेज होतात. आणि देन ट्रीटमेंट यासाठी काय क्विक दॅट इज अ स्मोकिंग क्विट करावं लागेल किंवा अवॉइड द पर्सन फ्रॉम स्मोकिंग. देन अवॉइड पोल्युटेड एअर्स. एखादी त्या एरियामध्ये किंवा इंडस्ट्रियल एरिया असेल, पोल्युटेड एअर जास्त होत असेल तसं तो एरिया अवॉइड करावा लागते. म्हणून जे MIDC एरिया असेल या ठिकाणी वस्ती नसते राहण्याची, कारण त्या ठिकाणी जास्त पोल्युटेडचं प्रमाण जास्त राहते एअरचं. देन ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द ऑक्सिजन टू रिलीव्ह सिम्पटम्स. त्याला ऑक्सिजन ॲडमिनिस्ट्रेट करावं लागेल किंवा ऑक्सिजन त्याला बाहेरून द्यावं लागेल त्याला रिकवर होईपर्यंत. दॅट्स द इम्फायसेमा. सरळ इम्फायसेमाचा अर्थ इथं आला की ते दॅट इज डॅमेजिंग ऑफ द ॲल्व्हेला आहे, त्याच्यामुळे ते स्वेलिंग येते. हा एक पहिला आपण पाहिलं. सेकंड होता क्रोनिक ब्रॉन्कायटिस. क्रोनिक म्हणजे जुनाट आजार, ज्यामध्ये क्रोनिक ब्रॉन्कायटिस लॉंग टर्म गेलेला असते. त्याचे सिम्पटम्स आहे कफिंग अँड शॉर्टनेस ऑफ ब्रीथ. खोकला येणे. खोकला कशामुळे येतो, दॅट्स अ स्वेलिंग. आतमध्ये हा झाला आहे ते की ब्रॉन्कायटिस म्हणजे आपले जे ब्रॉन्कस आहे, ब्रॉन्कसमध्ये इन्फेक्शन झालेलं आहे तो. अँड देर इज अ स्वेलिंग ऑफ द इनर वॉल ऑफ दिस ब्रॉन्काय. ठीक आहे, हा इनर वॉल झाल्यामुळे दॅट्स द ॲक्युम्युलेशन ऑफ फ्लुइड, एक्सेस ऑफ म्युकस इज ॲक्युम्युलेट इनसाइड द ब्रॉन्काय विच कॉज द कफिंग अँड शॉर्टनेस ऑफ ब्रीथ. कारण हा एरिया नॅरो झाला तर ब्रीथ ही शॉर्ट होत असते. देन कॉजेस सेम, दॅट्स द स्मोकिंग अँड एअर पोल्युशन. जसे आपण इम्फायसेमामध्ये पाहिले होते की स्मोकिंगमुळे हा स्वेलिंग होतो आणि इन्फेक्शन होते. दॅट इज द क्रोनिक डिसऑर्डर, कारण लॉंग टर्मचा आहे आणि लॉंग टर्म एक्सपोजर ऑफ द एअर पोल्युशन और स्मोकिंग इट मे बी कॉज टू द ब्रॉन्कायटिस. इज नॉट क्रोनिक ब्रॉन्कायटिस. देन ट्रीटमेंट सेम आहे, तो स्मोकिंग क्विट करणे, पोल्युटेड एअर अवॉइड करणे, आणि अशा पेशंटला पॉसिबल टू मूव्ह टू द वॉर्मर किंवा ड्रायर क्लायमॅटकडे त्याला पाठवणे. सच पेशंट्स म्हणजे कोरड ठिकाणी, जिथे जास्त कोरडेपणा असेल त्या ठिकाणी त्याला पाठवणे. दॅट्स अ क्रोनिक ब्रॉन्कायटिस. हे लॉंग टर्म इफेक्ट आहे. हे जसे डायग्राम दिले की हा हेल्दी पर्सनचा ब्रॉन्कस अशा प्रकारे असतो, आणि जे इन्फ्लामेशन झालेलं आहे, इन्फ्लामेशन म्हणजे स्वेलिंग येणे, आतमधला वॉलचे स्वेलिंग येणे, म्हणजे ज्यात जसे ॲलर्जिक रिस्पॉन्समध्ये स्वेल होते किंवा एखाद्या पॉयझनस इन्सेक्ट बाईट केल्यानंतर स्वेलिंग होते, तिथं इन्फ्लामेशन चालू राहते, डिफेन्स चालू राहते आपल्या डिफेन्सिव्ह सेलचा, WBCचा. दे नेक्स्ट म्हणजे ॲक्यूट ब्रॉन्कायटिस. ॲक्यूट ब्रॉन्कायटिस मध्ये हे नुकतंच झालेलं जे इन्फेक्शन असेल ब्रॉन्कायटिसचं, दॅट्स इन्फ्लामेशन ऑफ द ब्रॉन्काय, दॅट्स ॲक्यूट. ॲक्यूट म्हणजे जास्त म्हणजे लॉंग टर्मचा इफेक्ट नाही हा, तो याच्या अपोजिट आहे तो ब्रॉन्कायचा. इन्फ्लामेशन ऑफ द ब्रॉन्काय, याच्यातसुद्धा शॉर्टनेस ऑफ ब्रीथ. जेवढे यामध्ये जे डिसीज आहेत ज्यामध्ये इन्फेक्शन आले त्याच्यामध्ये एक कॉमन दिसतो आपल्याला, शॉर्टनेस ऑफ ब्रीथ. जे श्वास आहे आपला कमी जातो, त्यामध्ये ट्रान्सफर होतो. येलो म्युकस विथ कप, म्युकस वाढणे, येलोइश म्युकस येतो आणि ते कपच्या साहाय्याने ते बाहेर पडते.
ठीक आहे. सेम जसं ॲक्यूट क्रोनिक पाहायला होते, क्रोनिक ब्रॉन्कायटिस त्या टाईपचे सिम्पटम्स आपल्याला दिसतात. त्यामुळे सुद्धा म्युकस सिक्रेशन होते, यासुद्धा म्युकस आणि करपच्या साहाय्याने बाहेर पडते. जो ब्रॉन्कायटिसचा पार्ट आहे तो दॅट्स अ इन्फेक्शन और इन्फ्लामेशन ऑन द ब्रॉन्कस. देन कॉजेस याची आहे ते व्हायरस अँड बॅक्टेरिया. जसे त्यामध्ये पाहिले की आपण ॲक्यूटमध्ये लॉंग टर्म इफेक्ट आहे तो, जसे कंटिन्युअसली एक्सपोजर ऑफ द स्मोकिंग अँड एअर पोल्युशन इट मे कॉज टू द ब्रॉन्कायटिस. बट ॲक्यूटमध्ये जसं बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल किंवा व्हायरल इन्फेक्शन असेल याने सुद्धा आहे त्याचं इन्फ्लामेशन वाढते. इफ द बॅक्टेरिया व्हायरस इंटर इनसाइड दिस ट्रकिया देन इट इज अ फॉरेन सबस्टन्स और बॉडी सेल डिफेन्स अगेन दिस सिस्टम सेल. आपल्या बॉडी सेल जे असतात WBC त्याच्यात डिफेन्स करत असतात, त्यामुळे तो इन्फ्लामेशन वाढत येतं आणि स्वेलिंग येते, सूज येते. आणि सूज आल्यानंतर आतमधला ब्रॉन्कायटिस ब्लॉक होतो. ब्लॉक झाल्यामुळे आणखी एक त्यामध्ये सेलचं स्वेलिंग झाली तर सिक्रेशन वाढते, म्युकस वाढतो. म्युकस सिक्रेशन वाढले तर ब्लॉकेज ब्रॉन्कायसमध्ये ब्लॉकेज येत राहतो. दिस इज नॉर्मल ब्रॉन्काय इन दी इन्फ्लामेट ब्रॉन्कस ट्यूब. ते ट्रीटमेंट जसं आपण इथं म्हणलं की व्हायरल किंवा बॅक्टेरियल जर कॉजेस असेल तर त्याचं एक तर अँटीबायोटिक किंवा वापरावं लागेल फॉर किलिंग ऑफ द बॅक्टेरिया, रिमूव्ह ऑफ बॅक्टेरिया और किंवा अँटीव्हायरल. देन डिकंजेस्टन, ज्यामध्ये ब्लॉकेज आहे, ब्लॉकेज कमी करण्यासाठी जसे आपण वेगवेगळे इनहेलर वापरतो ते ओपन करण्यासाठी, ते चॅनल ओपन करण्यासाठी, एअर पॅसेज करण्यासाठी डिकंजेस्टन. अँड यूज व्हेपोरायझर, दॅट्स व्हेपोरायझर्स आर यूज. जसे आपण वेगवेगळे व्हेपोरायझर फिक्स वगैरे वापरतो व्हेपोरायझर्स किंवा हॉट वॉटर व्हेपर वापरतो ते नॉर्मल होण्यासाठी. दॅट्स द व्हेपोरायझेशन. इज अ ॲक्यूट ब्रॉन्कायटिस. देन नेक्स्ट पाहिलं होतं आपण सायनोसायटिस. सायनोसायटिस दॅट इज इन्फ्लामेशन ऑफ सायनसेस. सायनसेस काय असते ते, जर द कॅव्हिटीज प्रेझेंट नियर टू द नोज, दॅट्स अ कॅव्हिटीज, दॅट सायनसेस. नाव दिस इज let us see this half part. This is normal sinuses and this is a inflammatory sinuses. This occur due to inflammation such as bacteria and virus. त्याचं इन्फ्लामेशन झाल्यामुळे जसं आपण सर्दी वगैरे झाली की त्यामुळे ते सायनसेस ब्लॉकेज होतात, इन्फ्लामेशन वाढते. ठीक आहे. देन दॅट सायनसेस. देन सेम इन्फ्लामेशन ऑफ सायनसेस आहे तिथे पाहिलं आपण ब्रॉन्कायटिस हा नोजच्या साईडला जे असेल ते नियर अबाउट दिस हेड रिजन, फोरहेड रिजनमध्ये असणारे किंवा फ्रंटल बिलो दी आईज in front on the lining sinuses, that's a cavities. Now what happen, the sinuses help for the discharge of this fluids to outsides. Then this inflammation of sinuses, that mucus can be discharged. यामध्ये म्युकस सिक्रेशन होते आणि म्युकस हे डिस्चार्ज होते, नाकाला पाणी वगैरे येणे या थ्रू होत असते. याचं कॉजेशन आहे ते बॅक्टेरिया अँड व्हायरसेस विच कॉज दी सायनसेस. याचे बॅक्टेरिया किंवा व्हायरस एंटर झाले की डॅमेज करतात वॉल सायनसेसचा अँड देन दॅट इज ॲक्युम्युलेशन ऑफ दी म्युकस ॲक्युमुलेट होते. देन दिस म्युकस इज ब्लॉक दिस चॅनल. ट्रीटमेंटसुद्धा तेच आहे. बॅक्टेरिया म्हणजे की अँटीबायोटिक असं, व्हायरलमध्ये अँटीव्हायरल ड्रग्स इथे यूज केला जातो. आणि डिकंजेशन जसं आपण पाहिलं मागच्या वेळेस ओपन करण्यासाठी, जे एअर पासवे ओपन करण्यासाठी, अँड व्हेपोरायझर्स. इट इज सायनोसायटिस म्हणजे ओनली सिम्पल दॅट इज इन्फ्लामेशन ऑकर्स ऑन द सायनसेस. ओके. देन लॅरिंगटीज. नेक्स्ट वन इज लॅरिंगटीज. लॅरिंगटीज नाव तर आपल्याला डिसीज लक्षात येते. लॅरिंग्स आपल्याला माहीत आहे. लॅरिंग्स इट इज द ड्युअल ऑर्गन्स, सॉरी नॉट इट इज द पार्ट ऑफ द रेस्पिरेटरी सिस्टीम. Larynx is a part of respiratory system and which help for the production of the sound, or it is placed in the below the pharynx. Pharynx जेव्हा pharynxच्या नंतर दोन ट्यूब सेपरेट होतात, एक इसोफॅगस आणि दुसरं ट्रकिया. ट्रकियामध्ये जाणारा जो पार्ट आहे तो जातो लॅरिंग्स थ्रू. आपण जे पाहिलं लॅरिंग. नाव जसं लॅरिंग्समध्ये पाहिलं आपण की लॅरिंग दे हॅव द इपिग्लॉटिस आणि ग्लॉटिस. ओपनिंग आहे ते ग्लॉटिसमध्ये, त्याला कव्हरिंग करणार आहे इपिग्लॉटिस आहे. देन आतमध्ये एक मेम्ब्रेन्स असतात, दॅट्स नोन ॲज अ व्होकल कॉर्ड, फ्लॅट मेम्ब्रेन, दॅट्स नोन ॲज व्होकल कॉर्ड. अँड दिस व्होकल कॉर्ड इज रिस्पॉन्सिबल फॉर दी प्रोडक्शन ऑफ द साऊंड. म्हणजे याचं लोकेशन इज जसं पाहिलं आपण थायरॉइड कार्टिलेज आहे त्याच्यात या ठिकाणी आपल्याला तो लॅरिंगचं लोकेशन दिसते. दॅट्स द नाव द इन्फ्लामेशन of the larynx is known as laryngitis. Simple, laryngitis means inflammation on the laryngitis किंवा and vocal cord.
Then due to the inflammation, what happened, the wall or this membrane get inflamed, it swells. इन्फ्लॅमेशन काय होतं, हे मेम्ब्रेन स्वेल होतात. स्वेल झाल्यामुळे ज्याची जी व्हायब्रेट करून साऊंड प्रोडक्शन करण्याची जी कॅपॅसिटी आहे ती चेंज होते. म्हणजे त्यामध्ये समजा मेम्ब्रेनची थिकनेस वाढली की ती साऊंड हा चेंज होतो. दॅट इज ड्यू टू थिन मेम्ब्रेन असेल तर साऊंड हा एकदम हा वेगळा राहतो, पतला साऊंड जसे म्हणतो आपण. जेव्हा इन्फ्लामेशन होते, इन्फ्लामेशन झाले की झाला तो स्वेल झाला, स्वेल झाल्यामुळे तो साऊंड चेंज झाला. दॅट्स अ सोर थ्रोट, त्याला सोर थ्रोट म्हणते. आणि हॉर्सनेस ऑफ व्हॉइस, हस्की व्हॉइस म्हणून किंवा हॉर्सनेस. हॉर्सनेस म्हणजे गळा बसणे, जे आपण म्हणतो गळा बसल्यावर जसा आवाज येतो तो आवाज, त्याला ॲज अ हॉर्सनेस ऑफ व्हॉइस या झालेला असतो या मेम्ब्रेनच्या थिकनेसमुळे, या स्वेलिंगमुळे. आणि स्वेलिंग झालेले असते इन्फ्लामेशन, दॅट इज सम बॅक्टेरिया अँड व्हायरसेस विच इन्फेक्टेड दिस मेम्ब्रेन अँड इट बिकम स्वेल. स्वेल होणे म्हणजे इथं डिफेन्स सिस्टीम असते ते रिकवर होण्यासाठी. अँड ड्यू टू दिस व्हॉट हॅपन, देर इज ऑल्सो म्युकस बिल्डअप अँड कफ. म्युकस तयार होणे आणि कफ होणे ह्या इन्फ्लामेशनमुळे होत असतो इथं. दॅट्स लॅरिंग्स. सर्व यामध्ये ग्लॉटिसचा पार्ट जो इन्फेक्टेड झाला आणि सर्व तो मेम्ब्रेनसुद्धा इन्फेक्टेड झाला. दॅट्स नोन ॲज अ लॅरिंगटिस. देन कॉजेस बॅक्टेरिया किंवा व्हायरस, जनरली आपण पाहतो हा लॅरिंगटिस होत असतो. ते ट्रीटमेंट जसं आपण तोच आहे, अँटीबायोटिक किंवा अँटीव्हायरल, कफ मेडिसिन वगैरे घेतो आपण, जे वेगळे कफ सायरप जे असतात तो रिकवर करण्यासाठी. व्हाईस टेस्ट केल्या जाते, व्हाईस चेंज झाला म्हणजे त्याच्यामध्ये इन्फेक्शन झालं. जसं आपण व्हाईस चेंज झाला म्हणजे आपण सहज सिम्पटम सांगू शकतो की गळा बसला म्हणजे त्याचं लॅरिंगटिस आहे तो. symptom of the infection of the larynx. Then avoid irritant like smoke. स्मोकिंग वगैरे त्यास टाळावं लागते तो, जे करत असतील त्यासाठी. दॅट्स द लॅरिंगटिस. देन नेक्स्ट वन इज द न्यूमोनिया. Pneumonia, it is the lung disease. Actually lungs, that is the inflammation occurs on the air sacs or alveoli. That's inflammation of the lungs ranging from mild to severe. यामध्ये जसं आता न्यूमोनिया, जसं आपण पाहतो की आता कोरोना व्हायरसमुळे त्याचं इन्फेक्शन जसं वाढते, लंग इन्फेक्शन वाढतो, लंग्स ॲल्व्हेओलाई डॅमेज होतात, त्यामध्ये सुद्धा लास्ट स्टेजमध्ये न्यूमोनियाची होत असते. दॅट इज दी there are different agent which cause this pneumonia. That's the symptom as this आपल्या न्यूमोनिया सर्वसाधारण काय, इन्फ्लामेशन ऑफ दी लंग्स. इन्फ्लामेशन इथे लक्षात ठेवा, इन्फ्लामेशन म्हणजे काय, स्वेलिंग येणे, इथं बॅक्टेरियल किंवा व्हायरल इन्फेक्शन झाल्यानंतर इथं स्वेलिंग येणे. देन नेक्स्ट वन, कफिंग अँड फिवर, खोकला आणि ताप येणे. ताप तर कशामुळे येणे, इन्फेक्शन जसं झालं ते बॅक्टेरियल किंवा व्हायरलचं. शॉर्टनेस ऑफ ब्रीथ हे कॉमन आहे, कारण तिथं ब्लॉकेज व्हायला, तो ॲल्व्हेओलाई इथं ब्लॉकेज व्हायला. चिल, थंडी वाजून, स्वेटिंग, घाम येणे, चेस्ट पेन, छाती दुखणे. आणि ब्लड इन अ म्युकसमध्ये ब्लड येणे. तर म्युकसमध्ये ब्लड कसं येत असेल, कारण वॉल डॅमेज झाले आहेत, ॲल्व्हेओलायचे वॉल इथे डॅमेज झाले, त्याच्यामुळे ब्लड कॅपिलरीज रप्चर झाल्यामुळे आपण ब्लड आले आणि ते ब्लड कफिंगच्या साहाय्याने तो बाहेर पडत असते. ब्लड ते म्युकसमध्ये ॲड होते आणि कफिंगच्या साईन बाहेर पडू शकते. ब्लड इन द म्युकस, दॅट्स इन्फ्लामेशन. इथे दिसते ही नॉर्मल ॲल्व्हेओलाई आहे. त्या ॲल्व्हेओलायमध्ये ह्या इन्फ्लामेशन कोणत्या झाले, ती वॉल ऑफ द ॲल्व्हेओलायच्या वॉलचं इन्फेक्शन झालं बॅक्टेरिया, व्हायरस किंवा अदर एजंट्स, आणि त्यामुळे हे डॅमेज झाला. त्यामुळं इथं म्युकस सिक्रेशन झालं, ते म्युकस ॲक्युमुलेट झालं. हे ॲल्व्हेओलायचे सॅक म्युकसनं भरल्या गेले, त्यामुळे ती ब्लॉकेज झाली. त्यामुळे एअर जरी पास झाली तर तो गॅसेस एक्सचेंज होणार नाही, फ्लुइडमधून तो गॅसेस ट्रान्सफर होणार नाही. त्यामुळं ते दॅट इज द लॅक ऑफ दी ऑक्सिजन सप्लाय टू द बॉडी अँड शॉर्टनेस ऑफ ब्रीथ. दिस आर दी सिम्पटम्स. ते कॉजेस काय असतील याचे, ते आता नॉट ओनली द व्हायरस अँड बॅक्टेरिया, अदर कॉजेस ऑल्सो अदर एजंट ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर द कॉजिंग. हे बरेचसे व्हायरस आहे, बॅक्टेरिया आहे, डिफरंट टाईप ऑफ व्हायरसेस त्यामध्ये येतात. पोल्युशन आहेत, काही पार्टिकल्स आहेत, फॉरेन पार्टिकल्स, दे ऑल्सो कॉज दिस pneumonia or damaging of the lungs. Then treatment, you have to immediately consult your physician.
डॉक्टरला ताबडतोब इथं भेटणे हे फार महत्त्वाचं आहे, कारण हा डॅमेज इथं वॉल डॅमेज झाला म्हणजे इथे रिकवर व्हायला याला वेळ लागतो निमोनियाचा. दे व्हायरस बॅक्टेरिया तो त्यामध्ये अँटीबायोटिक किंवा अँटीव्हायरल इथं दिल्या जातं, कप मेडिसिन दिल्या जाते. आणि स्टे वॉर्म, बिकॉज ऑफ दिस इन वॉर्म कंडिशन रिकव्हरी रेट थोडाफार जास्त राहतो याचे ट्रीटमेंट्स. सिम्पल यात सांगायचं की डॅमेजिंग ऑफ ॲल्व्हिओलाय टू अँड ॲक्युम्युलेशन ऑफ फ्लूइड इनसाइड दी ॲल्व्हिओलाय, त्याच्यामुळे ते एक्सचेंज गॅसेस होत नाही, ब्रिदिंग शॉर्ट होते. त्यामुळे बाकीचे सिम्पटम्स आहेत चिल, थंडी वाजणे, स्वेटिंग, चेस्ट पेन आणि ब्लड इन म्युकस, इज अ निमोनिया. देन नेक्स्ट म्हणजे अस्थमा. आता हे बरेचसे डिसचे कॉमन असतात, थोडा डिफरन्स आहे त्यात. जे पार्ट आहे काय कोणत्या पार्टवर इन्फेक्शन झालं त्यामुळे त्या डिसीजचे वेगवेगळे नाव ठेवले आहे. अस्थमामध्ये जसं आपण पाहिलं की ब्रॉन्कायटिस जवळपास ब्रॉन्कायटिस सारखा आहे तो, ॲक्यूट किंवा क्रोनिक पाहिला आपण तो त्या टाईपचा अस्थमा. कन्स्ट्रिक्शन ऑफ ब्रॉन्किओल्स, जे ब्रॉन्किओल्स आहेत म्हणजे शॉर्ट ब्रॉन्काय इथे खाली दिसतात. ब्रॉन्कायच्या नंतर प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी ब्रॉन्काय, दॅट इज अ टर्मिनल ब्रॉन्काय, आणि नंतर ॲल्व्हिओलाय राहतात. जे छोटे ब्रॉन्कायज असतात ते ब्लॉक होतात. कन्स्ट्रक्शन ऑफ ब्रॉन्किओल्स. देन म्युकस बिल्डअप इन द ब्रॉन्किओल्स, म्हणजे म्युकस बिल्डअप व्हायला त्यामध्ये म्युकस तयार व्हायला. त्याचं इन्फ्लामेशन ते सेम आहे, ते इन्फ्लामेशन सुद्धा ते होऊ शकते. देन म्युकस बिल्डअप इन द ब्रॉन्क्युल्स. म्युकस थिक स्टिकी सबस्टन्स प्रोड्यूस बाय द सेल, याच्या जे वॉलच्या सेल आहेत ते स्टिकी सबस्टन्स सिक्रेट करतात, म्युकस सिक्रेट करतात. आणि ते म्युकस जास्त सिक्रेट, हायपर सिक्रेशन ऑफ द म्युकस. कारण कसं राहतं यामध्ये इन्फेक्शन होत असताना तो डिफेन्स सिस्टीम असते, बॅक्टेरिया किंवा व्हायरसला मारण्याची प्रोसेस चालू असते, त्यावेळेस ते सिक्रेशनसुद्धा वाढते आणि ते ॲक्युमुलेट होते. त्यामुळे हे ब्रॉन्क्युल्स किंवा ब्रॉन्काय हे क्लॉट होतात आणि क्लॉटिंग झाल्यामुळे ते एअरवे पॅसेज एअरवे जे आहे तो लहान होतो. त्यातला मार्ग जे पोकळी आहे, पोकळी ही लहान होते आणि एअर पास होत नाही. तसं पिरियॉडिक व्हिसलिंग कंटिन्यू काही कालांतराने ते एक आवाज येतो, सिटी मारल्यासारखा आवाज येतो अस्थमाच्या पेशंट, म्हणजे ज्याला अस्थमा आहे त्याचा तो रेस्पिरेटरी गॅसेस एक्सचेंज करत असताना पाहत एक वेगळा आवाज येतो त्याच्या नर्वस आपल्या दॅट्स रेस्पिरेटरी सिस्टीम अँड इज डिफिकल्टी इन ब्रिथिंग. देन कॉजेस आपण जसं आहे पाहिलं की ज्यामध्ये सेम आहेत तसे अस्थमाचे जे ॲलर्जी टू पोलन, जसे पोलन ग्रेन फ्लावरमध्ये असणारे पोलन ग्रेन त्याची ॲलर्जी राहते. सम फूडची ॲलर्जी, हे ॲलर्जिक आहे अस्थमा, इट इज ॲलर्जिक सम फूड्स, सम ॲडिक्टिव्ज, काही ड्रग्ज वगैरे असतील ते काही सूट होत नाहीत. आणि पेट हेअर्स, जसे पाळीव प्राणी जे असतात त्यांचे काही हेअर्स आहे, हेअर गेल्यामुळे सुद्धा तो अस्थमाचा इथे त्रास होत असतो. इनटेक ऑफ दिस आर दी ॲलर्जिकचा परिणाम त्यामध्ये राहू शकते. अँड दॅट इज द ब्लॉकेजिंग ऑफ दी ब्रॉन्क्युल्स. देन ट्रीटमेंट काय लागले, यूज इनहेलंट टू ओपन पॅसेज वे. इनहेलंट त्याला जसं आपण पाहतो की इनहेलर वापरतात, तो इनहेल केल्यानंतर काही काळापुरतं थोड्या वेळापुरतं ती ब्लॉकेज हा कमी होतो इनहेलंट. अवॉइड इरिटंट, म्हणजे हे मेडिसिन त्यामध्ये सुद्धा वापरतात. ॲलर्जिक ती कशामुळे ॲलर्जी हे आपल्याला जर माहीत झालं तर ट्रीटमेंट करायला तर सुद्धा सोपं जाते. दॅट्स जसे पोलन ग्रेनची असेल तर मग तशा प्रकारे ट्रीटमेंट देता येते, किंवा कोणती आणखी बाकी फूडची ॲलर्जी असेल तर त्यामुळे सुद्धा हा दिसून येतो. देन दिस इज द अस्थमा. देन लास्ट वन इज सम ऑक्युपेशनल रेस्पिरेटरी डिसऑर्डर. ऑक्युपेशनल म्हणजे काय, जिथं व्यवसाय करतात काही व्यक्ती, जिथं व्यवसाय करतात तिथं कोणता एरिया आहे, कोणत्या ठिकाणी त्याची व्यवसाय चालू आहे आणि त्या ठिकाणी काय तयार होते आणि त्याचा इफेक्ट हा बॉडीवर होतो का, हे तो असतो तो ऑक्युपेशनल रेस्पिरेटरी डिसऑर्डर. त्यामध्ये जसं आपण बघतो की माईनमध्ये काम करणारे, खाणकाम करणारे, किंवा ज्यामध्ये कॉटन इंडस्ट्रीमध्ये असेल तिथं कॉटनचे फायबर्स येतात, किंवा टाईल्स वगैरे, किंवा या वेगळ्या ठिकाणी असे काम करणारे कामगार असतात, त्या ठिकाणी ह्या डिसीज होण्याचे चान्स राहतात, कारण ते इनहेलेशन ऑफ दिस पार्टिकल्स. ठीक आहे, त्यामध्ये दोन आहेत, एक सिलिकॉसिस अँड दुसरं ॲस्बेटॉसिस. सिलिकॉसिस अँड ॲस्बेटॉसिस.
Now let's see the first one, asbestosis. This is the diagram of the asbestosis. Asbestosis, it is a substance which is used in the different इंडस्ट्रीज, वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये वापरल्या जातात. जसं आपण फायबरचे टीन वगैरे वापरतो घर टाकण्यासाठी, ते तयार करण्यासाठी तिथे ॲस्बेस्टॉस फायबर्स असतात. दिस फायबर्स त्या फॅक्टरीमध्ये तयार होत असताना ते इनहेल केल्या जातात. इट्स अ लॉंग एक्सपोजर ॲस्बेस्टॉसिस. देन त्यामध्ये ॲक्युमुलेट होतात. जसं स्मॉल, हे एक शॉर्ट नाही तर लॉंग टर्म इफेक्ट आहे, तो ॲक्युमुलेट इनसाइड दिस लंग्स अँड दे कॉज दी डॅमेजिंग. दॅट्स ॲस्बेस्टॉसिस. ॲस्बेस्टॉस सबस्टन्स इनहेल केल्यामुळं. टाईल्स इंडस्ट्री जे राहते, टाईल्स वगैरे किंवा वेगवेगळे पेंट इंडस्ट्रीज राहतात, त्यामुळे वेगवेगळे सबस्टन्स वापरले जातात ॲस्बेस्टॉस सबस्टन्स. दॅट्स अ ॲस्बेस्टॉसिस. दॅट्स अ डॅमेजिंग ऑफ दी लंग. क्रॉस सेक्शन जेव्हा घेतले तर प्लुरल कव्हरिंग अराउंड, दिस इज अ नॉर्मल. देन लेट अस सी next one, that's infected the lungs with asbestos related disease. asbestos substance इंटर केलेले आहे, ज्यामध्ये हे थ्रेड लाईक दिसतात. प्लुरल प्लेग, थिकनिंग अँड हार्डनिंग प्लुरा. प्लुरल मेम्ब्रेन जे आहे, प्लुरल समजा आपण बोलू की व्हिसरल अँड प्लुरल. प्लुरल आउटर असते, व्हिसरल आतमधला असतो. या जी हार्डनिंग होते, थिकनिंग होते, लंग कॅन्सर सुद्धा त्यामध्ये होऊ शकतो. ॲस्बेस्टॉस स्केअर लंग टिश्यू स्केअर होतात, लंग्स टिश्यू ज्यात ॲक्युमुलेट होतात ते. मिझोथेलियमा, कॅन्सर ऑफ दी प्लुरल कव्हरिंगचा कॅन्सर इथं होऊ शकते. ही लॉंग टर्म इफेक्ट आहे. प्लेक ऑन द डायफ्रॅममध्ये हा प्लेक इथं तयार होतो, हळूहळू डॅमेज व्हायला सुरुवात होते. दॅट्स द ऑक्युपेशनल लंग डिसीज. वन इज द ॲस्बेस्टॉसिस, ॲस्बेस्टॉस सबस्टन्स इनहेल केल्यामुळे. दुसरा त्यामध्ये आहे सिलिकॉसिस. Silicosis, that's a accumulation of silica particles inside the alveoli. ओके, आता सिलिका आपल्याला माहिती आहे, सिलिका जसे वाळूमध्ये येते, वाळू जे असते, सँड पार्टिकल्स. सँड्स इज यूज फॉर द मेकिंग ऑफ दिस ग्लासेस. वेगवेगळे ग्लासेस तयार करण्यासाठी हे सिलिका तिथे असतात. त्या ठिकाणी काम करणारे जे वर्कर्स असतात, ते वर्कर कंटिन्युअसली एक्सपोजर होतात या सिलिकास, अँड दिस एक्सपोजरिंग ऑफ दिस सिलिका इनसाइड द लंग्स ड्युरिंग द ब्रिदिंग, देन इट कॉज दी सिलिकॉसिस. त्यामुळे काय होते की ॲल्वेओला जे आहे, ॲल्वेओला इथं डॅमेज होतात आणि हळूहळू तो वॉल डॅमेज व्हायला सुरुवात होतो. दॅट्स इन्फेक्शन ऑफ